साहेब आपलं पूर्ण नाव सांगा. कैलास पोपट कालेकर. बरं, हे गावाचं नाव आणि तालुका. हे येळशे गाव आहे आणि तालुका मावळ, जिल्हा पुणे. बरं, आपण पाहत आहोत की आपल्या मावळामध्ये येळशी गावामध्ये कालेकर साहेबांनी म्हणजे जे सेंद्रिय आणि जैविक शेतीकडे त्यांची कास आहे आणि त्यांनी एक सुंदर प्रयोग केलेले तिथे या ऊसाला. आणि साहेब कशा पद्धतीने काय काय गोष्टी तुम्ही वापरल्यात ते थोडक्यात सांगा आणि तुम्हाला त्यातले फरक काय जाणवलेत. त्याच्यात पहिलं आम्ही फवारण्या घेतल्या, ग्रो आणि नायट्रोकिनच्या फवारण्या घेतल्या. फवारण्या घेतल्या. त्याच्यानंतर मग आम्ही घन जीवामृत बनवलं, जीवामृत बनवलं प्रीमियम टाकून. टाकून केलं. बरोबर आहे. बरोबर आहे. घन जीवामृत बनवलं प्रीमियम टाकून. आणि फवारण्या किती झाल्या साधारण तुमच्या? 2 करास केले आम्ही. 2 फवारण्या फक्त झालेल्या आहे. 2 फवारण्या. बरं, हा ऊस तुमचा खोडवा आहे का सुरू आहे? खोडवा आहे. खोडवा आहे, बरोबर. बरं, आपलं कंपनीचं प्रॉडक्ट वापरला म्हणजे तुम्ही 4 महिन्यानंतर कालावधीनंतर तो आपली सुरुवात झालेली आहे. हा 4 महिन्यानंतर आपण मग चालू केलेलं आहे. त्याच्या अगोदर ऊस असा म्हणजे कमजोर होता. बरोबर आहे की नाही? हां. आणि मला एक सांगा की भूमी पॉवर आणि प्रॉम आपलं DAP जे ऑर्गॅनिक DAP आपले 50 किलोची ती पण इथं वापरली गेली. हा, ती पण वापरली. एकदाच वापरली. तर साधारणपणे हा ऊस मला वाटतं साधारणपणे किती कांड्यावर असेल? हा 26 ते 27 कांड्यापर्यंत आहे. 26 ते 27 कांड्याचा ऊस आहे आणि पेर पण चांगले लांब आहेत, बरोबर आहे की नाही? आणि आपल्या भागात शक्यतो म्हणजे जास्त पाऊस असल्यामुळे कधी कधी ऊस जास्त वाढत नाही. पण एकूण जर पाहिलं तर वरती घे म्हणजे याच्या हाईट पाहता ऊस चांगलाच वाढलेला आहे. तर एकूण तुम्ही समाधानी आहात का या ग्रीन प्लॅनेट बायोचे प्रोडक्ट वापरून? नाही, समाधानी आहे आणि चांगला रिझल्ट भेटलाय. आणि 4च महिने हे फवारणी आणि हे खत वेळ भेटला. 4 महिने आमचे पहिले वेस्टेज गेले. हां, म्हणजे 4 महिन्यानंतर वापरल्यामुळे थोडंसं लेट आहे. ठीक. धन्यवाद साहेब.